वहिनींना आता मी विनंती करतो, तुम्ही फडणवीस साहेबांच्या कानात घालून आमच्या समाजाबाबतीत कुठेतरी थोडंसं जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर 100 मताचा कसल्याही परिस्थितीत आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी समाज व बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे। प्रामुख्याने बंजारा समाजाने एसटी संवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू केलंय। त्यानुसार सोलापुरात 16 सप्टेंबर 2025 रोजी मोर्चा काढण्यात आला। हजारो बंजारा समुदायाला संबोधित करताना युवराज राठोड म्हणाले की अमृता वहिनींना बंजारा संस्कृतीची चांगली माहिती आहे आणि त्यांनी समाजाच्या संस्कृतीवर आधारित गाणीही गायली आहेत। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात घालून बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्याची मागणी करण्याची विनंती केली। यावर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला। राठोड यांनी पुढे म्हटलं की सरकारने आरक्षण दिल्यास समाज ऋणी राहील, अन्यथा येणाऱ्या निवडणुकात बंजारा समाज हिसका दाखवेल असा इशारा महायुती सरकारला देण्यात आलाय। बंजारा समाजाच्या या मोर्चाला मराठा समाज तसेच लिंगायत समाजानेही जाहीर पाठिंबा दिलाय। काय म्हणाले युवराज राठोड, पहा हा संपूर्ण व्हिडिओ। जय सेवालाल, जय सेवालाल। मराठा समाजेर आदरणीय फराके साहेब दादा आज मागणी की बघतो। आज माहिती जो मागणी पूर्ण की तो माहिती एक हैदराबाद गॅजेट लागू होतो तो आपोआप आपण समाजेन एसटी माहिती आहे मार्ग मोकळा येतो। रोड म्हणून सुद्धा आभार मानायचा आहे। लक्ष द्यायला समाजचे विरोध करायचे मराठा समाजावर अखंड मराठा समाजावर आपण सध्या पाठिंबा त्यांच्याकडे घे आपण मागणी हो सहकार्य करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जवाहरलाल महाराज की जय। लिंगायत समाजाकडून सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळत आहे। लिंगायत समाजाचा सुद्धा आवाज यावा पाहिजे। आदरणीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे, तुम्ही प्रत्येक समाजाचे जाणकार आहात। आमच्या अमृताताई आमच्या समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांचं भक्तिगीत सादर केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही दोघंही आमच्या समाजाचे संस्कृती रूढी परंपरा याची जाणकार आहात। त्यामुळं वहिनींना आता मी विनंती करतो, तुम्ही फडणवीस साहेबांच्या कानात घालून आमच्या समाजाबाबतीत कुठेतरी थोडंसं आदरणीय फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला जर आरक्षण दिलात तर आमचा समाज जोपर्यंत भयभीत आहे तुमच्या शब्दाच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जाणार नाही। त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे, जर आम्हाला आरक्षण मिळालं